कार्तिक, त्या रात्री खरंच आपल्यात काही झालेलं का? तिने गंभीर भाव चेहऱ्यावर आणत विचारलं. तसं तो गालात हसला. हो, तू मला किस केलं होतंस. तो मिस्सिलपणे एक कटाक्ष तिच्याकडे टाकत म्हणाला. तसं देवयानीचे गाल झरकन लाल झाले. इथे तू किस केलं होतंस. तो एक बोट स्वतःच्या छातीवर ठेवत म्हणाला. आणि आता देवयानीचे डोळे विस्फारले. नकळत तिच्या पोटात गोळा आला. नाही नाही, ती खाली मान घालून लाजत म्हणाली. हो, तू केलं होतंस. तो गालात हसत म्हणाला. शेट, करायला गेले त्याला धाडसी आणि याने तर माझीच विकेट घेतली. देवयानीला आता कुठेतरी तोंड लपवून बसावंसं वाटत होतं. ती गालात हसत बाहेर बघू लागली. कार्तिक पाटील मात्र तिचा तो गोंधळ आणि तिचं लाजणं भरपूर एन्जॉय करत होता. काही वेळानं गाडी थांबली. तिने पाहिलं त्यांचं घर आलेलं. आता आपल्याला काहीतरी करायला हवं. हा चान्स आहे. कार्तिकला विश्वासात घ्यायचा. कदाचित नंतर असा चान्स मिळेल न मिळेल. तिच्या मनाने लगेच पक्क केलं. आणि आता तिने एक एक शब्द जुळवायला सुरुवात केली. देवयानी, कार्तिक पाटीलने हाक मारली आणि सीट बेल्ट काढून तिला मिठीत घेतलं. तिने पण त्याच्या भोवती तिचे नाजूक हात गुंफले. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तो म्हणाला आणि तिच्या पूर्ण चेहऱ्यावर अलगद चुंबन घेऊ लागला. तिचं सर्वांग शहारलं. शरीरावर गोड काटा आला. कोणीतरी खूप गुदगुल्या करत असल्यासारखं तिला वाटू लागलं आणि पोटात फुलपाखरं बागडू लागली. त्याचं असं चुंबन घेणं तिला हवंहवंसं वाटत होतं, पण त्यामुळे ती जास्तच भारावून जात होती. शेवटी तिला सगळंच असह्य होऊ लागलं. कार्तिक, बस कृपया, ती कळवळून त्याच्या छातीत तोंड खुपसून म्हणाली. तसं तो गालात हसला आणि त्याने तिच्या डोक्यावर शेवटचं चुंबन घेतलं. मला आता ऑफिसला जायला हवं. कालपासून काहीच पाहिलं नाही. तो हळुवार तिच्या रेशमी केसांचा सुगंध हुंगत म्हणाला. ठीक आहे, पण मला तुमच्याशी बोलायचं होतं. तिने मान वर करून त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्याने मोठ्या प्रेमाने तिच्या कपाळावरचे छोटे छोटे केस मागे केले आणि डोळ्यांनीच बोल असा इशारा केला. कार्तिक, माझ्यावर तुम्ही जो विश्वास दाखवला त्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप आभार. देवयानी पाणवलेल्या डोळ्यांनी म्हणाले. तुझ्या डोळ्यात मोठी पाण्याची टाकी आहे का? त्याने हसत तिचे डोळे पुसत विचारलं. ती पण हलकेच गालात हसली. मी खूप नशीबवान आहे की तुम्ही माझ्या आयुष्यात आहात. देवयानी त्याचा हात हातात घेऊन म्हणाली. अरे वा, खरंच? त्याने भुवया वर करून विचारलं. हो, खरंच. नाहीतर बघा ना, त्या मेडिकल किटच्या निकालावर कोण अविश्वास दाखवेल? सगळ्यांनाच हेच वाटलं ना की मी गरोदर आहे. तुम्हालाही तसंच वाटलं आणि ते साहजिकच होतं. शेवटी ती मशीन आहे आणि सगळ्यांनी डोळ्यांनी बघितलं आहे. सो विश्वास तर ठेवावाच लागणार. पण त्यानंतर तुम्ही माझी साथ सोडली नाही. माझ्या कॅरेक्टरवर शंका नाही घेतली. इतकं डीप लव लाईफमध्ये मिळायला तर नशीबच लागतं ना? देवयानीने हसत विचारलं. कार्तिक पाटीलने तिचा चेहरा दोन्ही हातांच्या उंजळीत पकडला. देवयानी, माझं तुझ्यावर मर्यादेपेक्षाही जास्त प्रेम आहे आणि माझा तुझ्यावर असा विश्वासही मर्यादेपेक्षा कितीतरी जास्त आहे. तो विश्वास कोणीच तोडू शकत नाही. तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. मला माहीत आहे, पण खरंच जर त्यावेळी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नसता तर कदाचित मी वेडी झाली असते आणि माहीत नाही आयुष्यातली किती वर्ष मी एका वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये काढली असती. देवयानी त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. आणि कार्तिक पाटीलच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. देवयानीने कसंबसं तिच्या अश्रू अडवून आवंठा गेला. तिने तिचा बाण सोडला होता. तिच्या चेहऱ्यावरचे कार्तिक पाटीलचे हात सैल झाले आणि तोही तिच्यापासून बाजूला झाला. कारण सध्या त्याच्या डोळ्यासमोर कोणाचा तरी चेहरा आला होता आणि त्यामुळे तो अस्वस्थ झाला होता. त्याच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव तिला बरंच काही सांगून गेले. कार्तिक, तिने थोडं घाबरत त्याला हाक मारली. देवयानी, जा आणि जाऊन थोडी विश्रांती घे. कार्तिक पाटील समोर बघत म्हणाला.
माझी लायकी नाही आहे का की मी तुमच्याशी तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलावं? तिने भरलेल्या आवाजात विचारलं आणि त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं. मी तुमची बायको आहे ना, मग माझा हक्क आहे प्रत्येक गोष्टीवर. तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीवर. ती प्रत्येक शब्दावर जोर देत आणि डोक्याला हात लावत बोलली. थोडं मोठ्याने बोलल्यामुळे डोक्याची जखम थोडी दुखू लागली होते. कार्तिक पाटीलच्या मनात पुन्हा एकदा वादळ उठलं होतं, पण तिच्या चेहऱ्यावरची वेदना पाहून तो शांत राहिला. सॉरी, मला फक्त एवढंच बोलायचं होतं. जे डोळ्यांना दिसतं ते सगळंच खरं नसतं. कधी कधी गैरसमज होतात, नाहीतर कोणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी ते करून देतं. म्हणून कायम रागात कुठलाही निर्णय घेण्यापेक्षा त्याचा सारासार विचार करावा, देवयानी म्हणाली. देवयानी, आता जा, मला उशीर होतोय, कार्तिक पाटील गाडी सुरू करत म्हणाला. कार्तिक, अजून वेळ गेलेली नाही, ती भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली. आणि कार्तिक पाटीलने डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला. तेवढ्यात त्याला दरवाजा उघडल्याचा आवाज आला. त्याने बाजूला पाहिलं. देवयानी दरवाजातून उतरली होती. त्याने एक सुस्कारा सोडला. कार्तिक, तिने खिडकीत वाकून हाक मारली. त्याने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं. ती अजून काहीतरी भाषण देईल आणि मग आपला राग आपोआप वाढेल असं त्याला वाटत होतं. खूप कंट्रोल करत होता तो. पण गाडी हळू चालवा आणि पोचल्यावर मला मेसेज करा. रात्री मी वाट बघेन. जमलं तर लवकर या. ती टिपिकल बायकोप्रमाणे सूचना देत होती आणि तो थोडा शॉकमध्ये त्या ऐकत होता. लक्षात राहील ना, तिने शेवटी विचारलं. त्याने त्याच्याही नकळत मान हलवली. तशी ती खुदकून गालात हसली आणि निघून गेली. ही मुली थोडी वेंधळीच आहे. कार्तिक पाटीलने गोंधळून डोक्याला हात लावला आणि गाडी चालवू लागला. पण गाडी चालवताना राहून राहून तिने त्याला आधी बोललेलं सगळं आठवत होतं. जे डोळ्यांना दिसतं ते सगळंच खरं नसतं. कधी कधी गैरसमज होतात, नाहीतरी कोणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी ते करून देतं. म्हणून कायम रागात कुठलाही निर्णय घेण्यापेक्षा त्याचा सारासार विचार करावा. तिचं हे वाक्य स्पीकरसारखं त्याच्या कानात घुमत होतं आणि मग मन असं होत होतं, खरंच ती बोलली ते खरं असेल का? आपण चूक तर नाही केली आईच्या बाबतीत? विचारानेच त्याला घाम फुटला आणि त्याच्याकडून आपोआप ब्रेक दाबला गेला. हॉर्नच्या कर्णकर्ष आवाजात त्याने आजूबाजूला पाहिलं. तो इतका जास्त अस्वस्थ झाला होता की रस्त्यावरच गाडी थांबवली होती. त्याने लगेच गाडी सुरू करून बाजूला घेतली. आता मात्र त्याने त्याच्या मनात काहीतरी पक्कड ठरवलं आणि एक नंबर डायल केला. हॅलो राजवाडे, मला तुझी गरज आहे. आज माझ्या ऑफिसमध्ये ये, तो म्हणाला आणि फोन कट केला. आता चूक की बरोबर काहीच माहीत नव्हतं, पण हो, शोध घेणं गरजेचं होतं. किमान एक संधी तरी द्यायलाच हवी होती. जास्त उशीर होण्याआधी. हुश्य झाला का आत्मा तृप्त? त्या देवेनीला रडवलं की तुम्ही लोक माझं रेटिंग कमी करता ते करता, वर नकारात्मक कमेंटही करता. कथा आहे, ट्विस्ट आणि टर्न तर येणारच ना, आणि त्याशिवाय सगळं उलगडत तर कसं जाणार? पण कालच्या भागावरून हे कळलं की तुम्ही देवेन आणि कार्तिकसोबत किती जास्त जोडले गेले आहात. काहींना तर रात्रीची झोपही आली नाही. असो, कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.